आगाज़ बहुत खूबसूरत सा यहाँ पर हो चुका है। श्रावी मीडिया एंड फिल्म प्रोडक्शन और एमजे एसोसिएट्स प्रेजेंट्स ये प्रोग्राम है, यानी ये इनकी मदद से या इनके इनिशिएटिव से ये बहुत ही खूबसूरत सा प्रोग्राम यहाँ पर मुनक्किद किया गया है। सिर्फ मनोरंजन इसका मकसद है ऐसा नहीं, बल्कि ये जो 5 नाम 5 चेहरे इस वक्त आपको नज़र आ रहे हैं, अलग अलग क्षेत्रों में काम करते हैं, बहुत अच्छा और बहुत बड़ा काम करते हैं, उनको सम्मानित करने के लिए भी आज की इस महफ़िल को हमने सजाया है। लेकिन संगीत के साथ ही आज की इस महफ़िल का आगाज़ होगा। रफ़ी साहब ने गाए हुए और मदन मोहन साहब के संगीत से सजे हुए एक बेहद खूबसूरत गीत के साथ हम इस महफ़िल का आगाज़ करना चाहते हैं। लेकिन मजरू साहब ने अलबत्ता इस गीत को लिखा है, लेकिन उन्होंने सहारा लिया था फैज़ अहमद फैज़ जैसे महान शायर की शायरी का। फैज़ साहब ने अपनी एक नज़म में ये कहा था कि मैं ये समझा था कि तू है तो दरख्शा है हयात, यानी मैं ये समझा था अगर तू मेरी ज़िंदगी में है तो मेरी ज़िंदगी रोशन है, प्रकाशमान है। मैं ये समझा था कि तू है तो दरख्शा है हयात, तेरा गम है तो गमे दहर का झगड़ा क्या है। मैं ये समझा था कि तू है तो दरख्शा है हयात, तेरा गम है तो गमे दहर का झगड़ा क्या है। तेरी सूरत से है आलम में बहारों को सबात, तेरी सूरत से है आलम में बहारों को सबात, तेरी आँखों की सिवा दुनिया में रखा क्या है। इसी गीत के साथ आज की इस महफिल की इब्तिदा करने के लिए विनायक साहब आपके सामने आपकी ज़ोरदार तालियों के बीच में आना चाहते हैं। हम ज़ोरदार तालियों के ज़रिए उनका स्वागत करेंगे, उनका अभिनंदन करेंगे और उनसे कहेंगे कि आज की इस महफिल का आगाज़ रफ़ी साहब के इस बेहतरीन, जी हाँ बेहतरीन से गीत के साथ वो करे। 1970 में 1970 में ये फिल्म आई थी जिसका नाम था चिराग। क्या है तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना बंद क्या पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, मेरे ख्वाबों में क्या क्या नजर में बसते हुए। पलकों की गलियों में चेहरे बहारों के हंसते हुए, ये उठे सुबह ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। तस्वीर है चाहत के काजल से लिखी उन्हीं में
तस्वीर है। ये रुके सुबह चले, ये रुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। ये उठे सुबह चले, ये झुके शाम ढले, मेरा जीना मेरा मरना इन पलकों के तले। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है। विनायक कदम यांनी अतिशय छान पद्धतीने सुरुवात आजच्या या छानशा कार्यक्रमाची केली आहे. मागच्या महिन्यामध्ये खरं तर डोळ्याची साथ आलेली होती पुणे शहरामध्ये, तेव्हा हे गाणं कोणीच म्हणत नव्हतं खरं तर. कारण उगीच गाणं म्हटल्यावर डोळे येतील का काय अशी थोडीशी भीती लोकांच्या मनामध्ये असायची. पण 1970 पासून या गाण्याचा जो प्रवास सुरू झाला, रफी साहेबांनी अतिशय छान पद्धतीने म्हटलेलं आहेच. आणि लता मंगेशकर यांचा देखील स्वर या रचनेमध्ये मिसळला गेलेला आहे. त्यामुळे लताजी असो किंवा रफी साहेब असतील, या दोघांनीही रचना गाऊन अजरामर करून ठेवलेली आहे. आणि मदन मोहन यांचं जिथे संगीत आहे तिथे मग ते गाणं सुपर डुपर हिट होणारच आणि रसिकांच्या मनाचा ठाव घेणारच, हे अगदी काळ्या दगडावरची रेघ मानली जायची. अभी अभी मैंने रफ़ी साहब और लता मंगेशकर जी का जिक्र किया. लता जी कहती है कि मेरा रफ़ी साहब के साथ उतना रहा जितना रफ़ी साहब का करियर था. 1944 से लेके 1980 तक 36 वर्षों तक रफ़ी साहब और लता मंगेशकर जी एक साथ गाते रहे. अलबत्ता उनको पहला जो गीत मिला था ड्यूएट गाने के लिए वो 1947 में 1947 में मिला था. और ये जो पहल की थी वो सी रामचंद्र साहब ने की थी. उस वक्त एक फिल्म आई थी जिसका नाम था शादी से पहले, और शादी से पहले इस फिल्म में पहली बार रफ़ी साहब और लता मंगेशकर जी एक साथ आए ड्यूएट्स गाने के लिए. और फिर उसके बाद 344 गीतों का वो लाजवाब और बेहतरीन सफ़र रहा. गौरतलब बात यह है कि रफ़ी साहब ने अपने इंतकाल से महज 4 दिन पहले उनकी ज़िंदगी का जो आखिरी 2 गाना, आखिरी ड्यूएट जो था, वो भी लता मंगेशकर जी के साथ ही गाया था. 1980 में एक फिल्म आई थी आसपास, और उस आसपास फिल्म में हमें शहर में चर्चा है ज़माना कहता है ये गीत मिलता है. वो महज उनके मृत्यु के पूर्व 4 दिन ही उन्होंने गाया था. और फिर उसके दूसरे दिन आखिरी रिकॉर्डिंग उन्होंने की, एक छोटा सा दोहा, एक छोटा सा शेर उन्होंने रिकॉर्ड किया. और ये तारीख थी 28 जुलाई 1980 का सोमवार. और फिर उसके 3 दिनों के बाद यानी 31 जुलाई को रफ़ी साहब इस दुनिया से अचानक चले गए. बात हम इस वक्त रफ़ी साहब की और लता मंगेशकर जी की कर रहे हैं, तो हमने चुना है एक बेहतरीन सा लाजवाब सा ड्यूएट सॉन्ग, एक 2 गाना जिसको लक्ष्मीकांत प्यारेलाल साहब का संगीत हासिल है. अनिल घाटगे जी और उमा मेमन जी आपके सामने आएंगे और आनंद बख्शी साहब के अल्फाज का दामन थामते हुए इस खूबसूरत से, इस मकबूल, इस लोकप्रिय गीत को आप तक पहुंचाना चाहेंगे. ये भी फिल्म 1970 के करीब ही आई थी और उस ज़माने की एक बहुत ही खूबसूरत अदाकारा राखी गुलजार, उनकी ये पहली फिल्म मानी जाती है. चेक झिलमिल से झिलमिल
की गली में एक छोटा सा घर बनाएंगे, प्रेम की गली में, ओ प्रेम की गली में एक छोटा सा घर बनाएंगे। गलियां ना मिले ना सही, कांटों से सजाएंगे, बगिया से सुंदर ओपन होगा, रिमझिम बरसता सावन होगा। झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा। तेरी आँखों से सारा संसार मैं देखूंगी, तेरी आँखों से, तेरी आँखों से सारा संसार मैं देखूंगी, देखूंगी इस पार या उस पार मैं देखूंगी, नैनों को तेरा ही दर्शन होगा, रिमझिम बरसता सावन होगा। झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा। फिर तो मस्त हवाओं के हम झोंके बन जाएंगे, फिर तो मस्त हवाओं के, फिर तो मस्त हवाओं के हम झोंके बन जाएंगे। नैना सुंदर सपनों के झरोखे बन जाएंगे, मन आशाओं का दर्पण होगा, रिमझिम बरसता सावन होगा। ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा, झिलमिल सितारों का आंगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, सावन होगा, सावन होगा। थैंक यू, थैंक यू, थैंक यू। जी हाँ, धर्मेंद्र साहब और राखी जी पर इस गीत को फिल्माया गया था। लक्ष्मीकांत प्यारेलाल साहब का संगीत और आनंद बख्शी साहब ने इस गीत को लिखा था। और जीवन मृत्यु इस फिल्म के साथ ही राखी गुलजार इनके करियर का आगाज़ हुआ। और पहली फिल्म में देखिए कितना खूबसूरत गीत, कितना खूबसूरत संगीत उन्हें मिला है। आज की इस हसीन और यादगार महफिल के जो आयोजक है वो है संचालक एमजे एसोसिएट्स श्री मणिराम गुप्ता साहब। मणिराम जी के लिए एक बार ज़ोरदार तालियां मैं यहाँ पर चाहता हूँ। और साथ ही में श्रावी मीडिया के जो संचालक है विवेक कुमार तायडे जी, उनके लिए भी जितनी ज़ोरदार हो सकती है तालियां मैं यहाँ पर ज़रूर चाहूँगा। और इन लोगों के मेहनत की बदौलत आज की ये जो महफिल है वो वजूद में आई है। और कलाकारों के प्रदर्शन की बदौलत मुझे पूरा यकीन है कि इस महफिल में बड़े खूबसूरत से रंग भरे जाएंगे। आज हम जानते हैं और यहाँ पर लिखा भी गया है कि वर्ल्ड मस्ती डे, यानी आज झूमने का, बलखाने का,
मस्ती करने का, लेकिन कंट्रोल में, ऐसा दिन है। ऐसा इन ब्रैकेट में वो लिखा नहीं है, लेकिन वो है वैसा। लेकिन इसीलिए हमने महफिल का अगला जो नगमा है वो कुछ उस अंदाज का लिया है। यहाँ पर बप्पी दा का संगीत भी है, यहाँ पर पर्दे पर अमिताभ बच्चन और स्मिता पाटिल जी भी बरसात में भीगते हुए नज़र आते हैं। गीत कौन सा है, बहुत सारे लोगों ने शायद उसको आज रपट जाए, केवढे ज्ञानी माणसं येतात ना आजच्या अशा कार्यक्रमांमध्ये, आणि ऐसे ज्ञानी लोग आते हैं तो हमें बहुत मज़ा आता है। और आप सभी को फिर एक बार वेलकम यहाँ पर करना चाहेंगे, और ज़ोरदार तालियों के बीच में आदिति जी और प्रशांत निकम साहब, इनको मैं बुलाना चाहूँगा। बाय एजुकेशन ही इज़ एन इंजीनियर, लेकिन पत्रकारिता में अपने परचम बुलंद कर रहे हैं प्रशांत निकम साहब। और एक बहुत ही सॉफ्ट, एकदम बहुत हसीन ऐसे इंसान है। किशोरदा से प्यार करते हैं, रफ़ी साहब से मोहब्बत करते हैं, मुकेश जी के गीत बहुत पसंद करते हैं। तो चलिए इस धड़कते तड़कते फड़कते गीत के साथ महफिल को आगे बढ़ाते हैं और इस वर्ल्ड मस्ती डे को इस गीत के ज़रिए सेलिब्रेट करते हैं। अरे 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 ना 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 ना
प्रशांत भाई, आपने इतनी अच्छी तरीके से गाया कि बाहर मुझे ऐसा लग रहा था कि भरपूर बारिश चल रही होगी, लेकिन मैंने झांक के ज़रा सा देखा कुछ बारिश नहीं थी। ये इनकी आवाज़ का और इनके परफॉर्मेंस का असर था। तो मुझे ऐसा लगता है कि वंस मोर ज़रूर एक छोटा सा एक झलक, छोटा सा हिस्सा फिर एक बार हो जाए। फिल्म कौन सी थी? नमक हराम थी ना? बहुत बहुत शुक्रिया सी. ते बायकोने मीठ भाजीमध्ये कमी टाकलं की बायकोला तो नवरा कुठला तरी नमक हरामच म्हणतो. आमचा एक मित्र आहे, मीठ कमी टाकलं. मैं भी बच्चन साहब का बहुत फैन हूँ और ये जो गाना है बहुत क्या बात है, क्या बात है. और ये किशोर दा का बेहतरीन गाना था. जी हाँ, जी और हाँ. बेहतरीन और तरीके से गाया था. बिल्कुल. और किशोर कुमार साहब के गीत गाने वाले हमारे उदय दादा बराटे यहाँ पर मौजूद हो चुके हैं. आपका बहुत सारा स्वागत हम करते हैं. और वंस मोर की तरफ हमें ले जाइए, लेकिन आपको तालियों से साथ आप देंगे तो ये पत्रकार भवन झूम उठेगा. इतवार की शाम है, वर्ल्ड मस्ती डे भी है, तो थोड़ी सी मस्ती बनती है. बादल से छमछम शराब बरसे, सावरी घटा से शबाब बरसे, बादल से छमछम शराब बरसे, सावरी घटा से शबाब बरसे, बूंदों की बजी पायल, घटा ने छेड़ी गजल, ये रात गई मचल रे. दिलों के राज खुले, फिजा में रंग घुले, जहाँ दिल खुल के मिले रे. होना था जो हुआ वही, अब डरना क्या. आहा ओहो, आहा ओहो, आज डूब जाए तो हमें न बचाइयो, आज डूब जाए तो हमें न बचाइयो. हमें जो बचाइयो तो, हमें जो बचाइयो तो खुद भी डूब जाइयो. आज रपट आज रपट जाए तो हमें न उठाइयो, आज फिसल जाए तो हमें न उठाइयो. ओ हो, ओ हो. क्या बात है. बिल्कुल. अमिताभ बच्चन साहब आपके पसंदीदा कलाकार है, पसंदीदा एक्टर है. और अगले महीने 11 अक्टूबर को अमिताभ बच्चन साहब अपनी सालगिरह मनाते हैं और उनके बहुत सारे फैंस उनके घर के सामने, जिसका नाम है जलसा, एक बहुत बड़ा जलसा ही वहाँ होता है. और अमिताभ जी खुसूसी तौर पर वहाँ दर्शन भी देते हैं अपने दीवानों को, अपने फैंस को. इसके बाद एक सेलिब्रिटी सिंगर को मैं यहाँ पर बुलाना चाहता हूँ, जिन्होंने गोविंदा और प्रियंका चोपड़ा इनके साथ एक फिल्म में काम किया है. साथ ही में दलेर मेहंदी साहब के साथ उन्होंने कई स्टेज शोज़ भी किए हैं. और अमेरिका और वेस्ट इंडीज़ में आज के ज़माने के जो लीडिंग प्लेबैक सिंगर है अभिजीत भट्टाचार्य साहब, उनके साथ भी उन्होंने कई स्टेज शोज़ किए हैं. तो मैं बुलाना चाहूँगा काजोल चक्रवर्ती जी, जो एक सेलिब्रिटी सिंगर के तौर पर यहाँ पर आ रही है. ज़ोरदार तालियों के ज़रिए काजोल चक्रवर्ती जी का यहाँ पर आप स्वागत करेंगे. और जब मैं ये अनाउंस कर ही रहा था, इनका परिचय दे ही रहा था, आज के हमारे अतिथि श्री चंद्रशेखर महामुनि साहब, इनका आगमन हो चुका है. उनका बहुत सारा स्वागत हम यहाँ पर करना चाहते हैं. अरे जी. तालियां बजाने में तो कंजूसी ना करें प्लीज. आर्टिस्टों को यही चाहिए और कुछ नहीं चाहिए. बिल्कुल बिल्कुल. Thank you. तालियों की गूंज मिले तो और क्या चाहिए. बस हम इसी के भूखे हैं. साउंड थोड़ा सा इसको इको बढ़ाना थोड़ा सा प्लीज. इधर है हमारे शैलेश भाई. हाँ जी, नमस्ते. आप सभी का स्वागत है. थोड़ा सा शैलेश जी, हेलो चेक, थोड़ा बस बस. अरे बाप. अच्छा कुछ रेडी है.
एवरीथिंग इज रेडी. सो आई एम ऑल्सो रेडी. कहाँ है म्यूजिक? कहाँ है म्यूजिक? लाने गए? जवानी जाने मन. नहीं, और बहुत ही खूबसूरत सा गीत है, परवीन बाबी जी पर फिल्माया गया. और इस गीत में देखिए एक प्यारा सा ऐसा पॉज आता है अंतरे में, और मुझे ऐसा लगता है कि जब ये पॉज आएगा सभी अंतरों में तब आपने ज़ोरदार ताली बजानी है, तो इस गीत का मज़ा जो है वो दोगुना चौगुना ज़रूर हो जाएगा. काजोल चक्रवर्ती जी तैयार है बप्पी दा के संगीत का दामन थामते हुए आपका दिल बहलाने के लिए. जोश.
क्या बात है। थैंक यू। देखिए वर्ल्ड मस्ती डे, तालियां कहाँ है यार, कंजूसी क्यों करते हो? एनीवेज थैंक यू सो मच। वर्ल्ड मस्ती डे का मुझे ऐसा लगता है कि इससे बढ़िया सेलिब्रेशन नहीं हो सकता, और बहुत ही प्यारे से अंदाज में, बहुत ही जोश के साथ काजोल जी ने इस गीत को अभी आपके सामने पेश किया, और कहीं ना कहीं आशा जी की भी याद आई, और कहीं ना कहीं वो बप्पी दा का संगीत भी हमारे जहन में ज़रूर गूंजने लगा। इसके बाद उमा जी को मैं यहाँ पर बुलाना चाहता हूँ। एक आर.डी. बर्मन साहब के संगीत में सजा हुआ और आशा जी ने गाया हुआ एक स्पेशल, जिसको आर.डी. स्पेशल कहते हैं, क्योंकि एक तरफ बप्पीदा थे, 1975 के बाद उनका करियर आगे बढ़ा, और उस वक्त आर.डी. बर्मन साहब पूरी तरीके से छाए हुए थे, और विशेषतः उन फिल्मों में जहां पर राजेश खन्ना साहब की भूमिकाएं हैं। राजेश खन्ना साहब को सुपरस्टार बनाने में कहीं ना कहीं पंचम दा के संगीत का हाथ भी ज़रूर है। तो राजेश खन्ना साहब की एक ऐसी प्यारी सी फिल्म का गीत इस वक्त हम आपके सामने पेश करना चाहेंगे। उमा मेनन जी आपके सामने आकर मजरू सुल्तानपुरी साहब के शब्दों को बहुत ही जोश के साथ, बहुत ही झूमते हुए पहुंचाना चाहती है। एक बार सभी कलाकारों के लिए, श्रावी मीडिया के लिए, एमजे एसोसिएट्स के लिए ज़ोरदार तालियां यहाँ पर ज़रूर हो जानी चाहिए। और तकरीबन हाउसफुल की तादाद में यहाँ पर इतवार की शाम इस महफिल को नवाजने के लिए आप सभी लोग मौजूद हो चुके हैं। आप सभी का फिर एक मर्तबा तहे दिल से स्वागत करते हैं, खैर मकदम करते हैं। उमा मेनन जी।
जी हाँ, बहुत खूबसूरती के साथ आशा जी की याद दिलाते हुए उमा जी ने इस गीत को अभी आपके सामने गाया है। और आज 10 तारीख है, परसों 8 तारीख को हमने आशा जी का 90वां, जी हाँ 90वां जन्मदिन मनाया है। और कमाल देखिए 90 साल की उस गायिका का कि वो खुद दुबई में कॉन्सर्ट कर रही थी एट द एज ऑफ 90, यानी उनकी एनर्जी को एक बार सलाम करेंगे ज़ोरदार तालियों के ज़रिए, क्योंकि ऐसे महान कलाकार इस धरती पे आए हैं, चाहे रफ़ी साहब हो, किशोर दा हो, मुकेश जी हो, आशा जी हो, लता मंगेशकर जी हो, तलत महमूद साहब हो, महेंद्र कपूर, मन्ना डे, ये जो फहरिस्त है, ये फहरिस्त हमारे दिल के बेहद करीब है। और इन सभी आवाज़ों ने, मुझे ऐसा लगता है कि बहुत सारी ज़िंदगियों को एक बहुत प्यारा सा ऐसा मकसद दिया है और एक राह दिखाई है, एक जीने का बहाना हमें ज़रूर दिया है। राजेश खन्ना साहब की इस फिल्म के बाद आगे बढ़ते हुए अमिताभ बच्चन साहब की एक सुपर डुपर हिट फिल्म की तरफ हम आपको लेकर जाना चाहेंगे। तकरीबन 1973 के करीब जंजीर आई थी और इस जंजीर में अमिताभ बच्चन साहब ने जो अभिनय किया था, जो अदाकारी की थी, वो अदाकारी दरअसल दरवाजे पर एक दस्तक थी कि जी हाँ, अब नया सुपरस्टार मैं यहाँ पर आ चुका हूँ। और फिर उसके बाद अमिताभ बच्चन साहब का एक बहुत ही स्पेशल ऐसा ज़माना भी आया। तो उसी ज़माने का ये गीत है, कल्याण जी आनंद जी साहब के संगीत निर्देशन में बना हुआ और किशोर दा और लता मंगेशकर जी ने गाया हुआ। प्रशांत जी आपके सामने आएंगे और सुजाता माड़वे जी देंगी इस प्यारे से, इस मुजरानुमा गीत में प्रशांत जी का साथ। एक बार ज़ोरदार तालियां सभी कलाकारों के लिए हम चाहते हैं, क्योंकि आज की इस महफिल का जो सॉन्ग सिलेक्शन है वो बहुत ही बेहतरीन है, बहुत ही लाजवाब है। प्रशांत जी ने आज, मुझे ऐसा लगता है कि ठान लिया है कि आज अमिताभ बच्चन स्पेशल शो करना है। कम से कम आपके जो गीत होंगे वो बच्चन, हाँ आपके खुद के बच्चन साहब के हैं, क्योंकि बच्चन साहब से बेइंतहा प्यार करते हैं और अगले महीने आने वाली उनकी सालगिरह भी आज के दिन वो सेलिब्रेट करना चाहते हैं। आइए। हेलो
दास्ता मुझसे सुन सुन के तेरी नजर डबडबा जाएगी। बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी। तू मसीहा मोहब्बत के मारों का है, मसीहा मसीहा मोहब्बत के मारों का है। तू मसीहा मोहब्बत के मारों का है। हम तेरा नाम सुन के चले आए हैं। अब दवा दे हमें या तू दे दे जहर, तेरी महफिल में ये दिल जले आए हैं। एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर। दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए। सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, वो हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो। मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए, मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए। सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो। थैंक यू। थैंक यू, थैंक यू। सलाम इश्क जो है वो लोगों ने देखिए सुजाता जी और प्रशांत जी, आपका जो सलाम इश्क है कितना कबूल किया लोगों ने। मुझे ऐसा लगता है कि वंस मोर कितने लोगों को चाहिए और वन मोर कितने लोगों को चाहिए? वंस मोर वाले आणि वन मोर वाले किती आहेत? म्हणजे दोन्हीकडे मोर आहे हे गोष्ट पक्की झाली ना. काय मोरावर आपलं प्रेम आहेच नाही तरी. चलिए एक वो अमिताभ बच्चन वाला एक झलक छोटी सी. आपकी तालियों का साथ चाहिए जब प्रशांत जी गाएंगे. थैंक यू सर. क्या बात है. मुकद्दर का सिकंदर फिल्म का नाम. मैं सुनाऊं तुम्हें बात एक रात की, मैं सुनाऊं तुम्हें बात एक रात की। चांद भी अपनी पूरी जवानी पे था, दिल में तूफान था, एक अरमान था। देखा तूफान अपनी जवानी पे था, एक बादल उधर से चला झूम के, एक बादल उधर से चला झूम के। देखते देखते चांद पर छा गया, चांद भी खो गया उस गिरागोश में। उफ क्या हो गया जोश ही जोश में। मेरा दिल धड़का, मेरा दिल तड़पा किसी की नजर के लिए, मेरा दिल तड़पा किसी की नजर के लिए। सलामी इश्क मेरी जान जरा कबूल कर लो। इसके आगे की अब दास्तां मुझसे सुन सुन के तेरी नजर डबडबा जाएगी। बात दिल की जो अब तक तेरे दिल में थी, मेरा दावा है होठों पे आ जाएगी। तू मसीहा मोहब्बत के मारों का है, मसीहा
मारों का है, हम तेरा नाम सुन के चले आए हैं। अब दवा दे हमें या तू दे दे जहर, तेरी महफिल में ये दिल जले आए हैं। एक एहसान कर, एहसान कर, एक एहसान कर अपने मेहमान पर, अपने मेहमान पर एक एहसान कर। दे दुआएं, हाँ दे दुआएं तुझे उम्र भर के लिए, दे दुआएं तुझे उम्र भर के लिए। सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो, तू हमसे प्यार करने की जरा से भूल कर लो। मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए, मेरा दिल बेचैन है हम सफर के लिए। सलामे इश्क मेरी जान जरा कबूल कर लो। थैंक यू जी, थैंक यू, थैंक यू। कल्याण जी आनंद जी साहब का कल्याण जी आनंद जी साहब का जो संगीत है वो अभी आपने सुना, और महफिल के अगले पायदान पर फिर एक मर्तबा कल्याण जी आनंद जी साहब के ही संगीत को हम यहाँ पर पेश करना चाहेंगे। वंदना जी आपके सामने हाजिर होकर हेलन जी पर फिल्माया गया ये सभी का पसंदीदा जो गीत है वो आपके सामने पेश करने वाली है। और भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री मेघराज राजे भोसले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे। मेघराज भैया आपलं मनपूर्वक आम्ही इथे स्वागत करू इच्छितो। 2016 पासून मेघराज भैया हे चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि कलाकारांच्यासाठी बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत। अगदी मोठ्या भावाप्रमाणे कलाकारांवर कलेवर मनस्वी प्रेम करणारे असे हे आपले नेते आहेत असं म्हणूया, तर ते आपल्याला लाभले आहेत, तर ते आपलं सगळ्यांचं इथे सौभाग्य आहे। आणि यानंतर श्रावी मीडिया म्हणजे श्रावी मीडिया हे नाव ज्या मुलीच्या नावावरनं पडलं ती 5 वर्षाची श्रावी म्हणजे विवेक कुमार तायडे यांची सुकन्या आत्ता आपल्या समोर आपल्या सुमधुर आवाजामध्ये एक छानसं गीत इथे पेश करणार आहे। प्रायव्हेट गीत आहे त्यामुळे हे गाणं ऐकायला सगळ्यांनाच मजा येणार आहे। या छोट्याशा श्रावीसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण देऊया आणि तिचा उत्साह इथे आपण वाढवूया। आणि इतकं रसिकांचं प्रेम, इतका आशीर्वाद हा या लहानग्या मुलीला आज इथे मिळतो आहे नेहमीप्रमाणे। आणि विवेक कुमार तायडे यांनी आपल्या छोट्याशा मुलीच्या नावावर श्रावी मीडियाची स्थापना केलेली आहे। तो कॅमेरा आहे समोर, बस उभी राहा, स्माइल दे। हाँ ये कर जिथे जिथे चर्चा तुमच्या झाली, गावाला तुमच्या डिमांड आली। जिथे जिथे चर्चा तुमच्या झाली, गावाला तुमच्या डिमांड आली। ओ शेठ तुम्ही नाद केलाय ठेर, ओ शेठ तुम्ही माणूस हाय लय ग्रेट।
क्या बात आहे. फक्त 5 वर्षांची आहे आणि या 5 वर्षांच्या या चिमुरडीवर मला असं वाटतं की आई सरस्वतीचा इतका छान असा आशीर्वाद आहे आणि इतक्या छान पद्धतीने हे जे गाणं आहे ते नव्याने तयार झालेलं गाणं जेव्हा एक 5 वर्षाची मुलगी तुमच्यापर्यंत पोहोचवते तेव्हा या गोष्टीवर कुठे ना कुठे विश्वास आपला बसतो की काही जे टॅलेंट्स असतात ते मनुष्य येताना जन्माला येतानाच ते आपण घेऊन येत असतो. आणि एकदा या छोट्याशा बाळासाठी एकदा जोरदार टाळ्या परत एकदा. आणि श्रावीच्या नावावरच श्रावी मीडियाची स्थापना विवेक भाईंनी केलेली आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आम्ही इथे अभिनंदन करू इच्छितो. आजचे आपले सर्व मान्यवर पाहुणे आज सभागृहामध्ये आत्ता इथे उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे मी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज राजे भोसले सरांना इथे मंचावर बोलवतो. त्याच पद्धतीने ज्येष्ठ गायक कलाकार पुणे शहरामधले श्री चंद्रशेखर महामुनी सर आपण देखील इथे मंचावर यायचं आहे. आणि जे आजचे पुरस्कार्थी आहेत श्री जयेश गायकवाड, विनय हिब्बारे, प्रदीप निकमजी आणि शांताराम बी जाधव साहेब या सर्वांनी इथे मंचावर यायचं आहे. तयार राहायचं इथे करून जयेश गायकवाड नाही एकत्र हे काय करतो तयार राहायचं नाही सर हे सांगा. आम्ही एकेकाला इथे मेघराजराजे भोसले सरांना विनंती आहे की आपण इथे स्टेजवर यायचं आहे. आणि चंद्रशेखर महामुनी सर आपण देखील इथे मंचावर यायचं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण इथे दोघांचंही स्वागत करणार आहोत. निषाद या संस्थेचे सर्वेसर्वा श्री चंद्रशेखर महामुनीजी आणि चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय मेघराज राजे भोसले सर आत्ता इथे आलेले आहेत. आणि या दोघांचंही स्वागत करण्यासाठी मी विवेक कुमार तायडे यांना विनंती करतो आहे की पुष्पगुच्छ देऊन आपण दोघांचंही इथे स्वागत करावं. ज्यांची आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे असे श्री मेघराज राजे भोसलेजी आणि चंद्रशेखरजी महामुनी आत्ता मंचावर उपस्थित झालेले आहेत. आणि विवेक कुमार तायडे आणि प्रशांत निकम यांना मी विनंती करतो आहे की पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन आपण भैयांचं इथे स्वागत, त्यांचा सत्कार, त्यांना वेलकम इथे करावं. आपलं सगळ्यांचं सौभाग्य आहे की आपल्या बिझी शेड्यूलमधून आजचे हे सर्व मान्यवर आज इथे आवर्जून या पत्रकार भवनच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित झालेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण देखील प्रतिसाद द्यावा. आणि नंतर एक छोटासा मोमेंटो, एक याद म्हणून या कार्यक्रमाची. आणि आजचा जो दिवस आहे तो वर्ल्ड मस्ती डे अशा पद्धतीचा आहे. त्यामुळे हा मस्ती डे सेलिब्रेट करण्यासाठी खरं तर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि एक छोटीशी याद, छोटीशी ट्रॉफी आता मेघराजजींना देण्यात येते आहे. एक फोटोजेनिक मोमेंट काय असतो याची अनुभूती आता तुम्हाला होती आहे. यानंतर श्री चंद्रशेखर महामुनीजी यांचं स्वागत, यांचा सत्कार विवेक कुमार तायडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. निषाद या संस्थेचे जयेश गायकवाड यांना पुरस्कार जयेश गायकवाड यांची आजच्या या कार्यक्रमामध्ये काही सन्माननीय व्यक्तींना ज्यांनी समाजामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचं असं काम केलेलं आहे त्यांना आपण इथे काही पुरस्कार देखील वितरित करणार आहोत. त्यापैकी सर्वप्रथम पहिला जो पुरस्कार आहे तो श्री जयेश राजेंद्र गायकवाड यांना देण्यात येणार आहे. श्रावी युवा उद्योग श्रेष्ठ विभूषण पुरस्कार. आपण एक तरुण आणि कोवळ्या वयात असलेलं व्यक्तिमत्व, आपल्या वडिलांचं छत्र अकाली हरपल्यामुळे स्वतःच्या कर्तृत्वावर व आई अहिल्या राजेंद्र गायकवाड यांच्यासोबत पुन्हा एकदा
GT पेस्ट कंट्रोल कंपनीचं काम सर्व दुःख पचवून आपण सुरू केलं. ऐन उमेदीच्या काळामध्ये कोरोनाने लाखो संसार जेव्हा उद्ध्वस्त केले, त्यात आमचे पितृतुल्य इतिहास संशोधक उद्योजक छत्रपती संभाजी महाराजांच्या देहाला अग्नी देणारे गोविंद गोपाळ गायकवाड यांचे ते 13वे वंशज राजेंद्रजी गायकवाड हे आम्हाला सोडून गेले. अशा या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून उभारलेला पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय जयेश गायकवाड यांच्या कोवळ्या खांद्यावर आला आणि अचानक आलेलं हे जे दुःख आणि जबाबदारी यातनं यशस्वीपणे मार्ग काढत त्यांनी पुढे मार्गक्रमण केलं. अशा सन्माननीय श्री जयेश राजेंद्र गायकवाड यांचं स्वागत, यांचा सत्कार श्री चंद्रशेखर महामुनी सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री SS तायडे सर आणि मणिरामजी गुप्ता यांना मी विनंती करतोय की त्यांनी पण कृपया इथे मंचावर यावं. SS तायडे सर आणि श्री मणिरामजी गुप्ता. जोरदार टाळ्यांनी आपण देखील अभिनंदन करावं. आणि हा जो यादगार क्षण आहे तो आपल्या मनामध्ये आपण साठवून ठेवावा. यानंतर दुसरा पुरस्कार आता आपण इथे वितरित करणार आहोत. सन्माननीय श्री प्रदीप निकम साहेब, श्रावी आरोग्य सेवा श्रेष्ठ विभूषण पुरस्कार. सामाजिक काम करत असताना आपण आजपर्यंत साधारण 6 वर्षामध्ये 397 ऑपरेशन्स केलेली आहेत. त्यात हार्टचे जवळजवळ 330च्या वरती ऑपरेशन्स आपण केली. लहान मुलांचे हार्ट ऑपरेशन 250 व मोठ्या व्यक्तींचे हार्ट ऑपरेशन सुमारे 80च्या वर आपण केलेले आहेत. रुग्ण सेवा करताना कोणाकडूनही पैसे न घेता सर्व ऑपरेशन्स मोफत केले. बरेचसे ऑपरेशन्स महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत झालेली आहेत, तर काही मोठी ऑपरेशन्स मुख्यमंत्री सहायता निधी व इतर ट्रस्टींमार्फत पैसा गोळा करून हे काम त्यांनी केलेलं आहे. हे सर्व महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमधील रुग्णांच्यासाठी त्यांनी केलेलं आहे. 2016ला लहान मुलांच्या हृदयाच्या संदर्भात जो तुमचा सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाला होता, त्यावेळेस हजारो लोकांना महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये लहान मुलांचे हृदयाचे ऑपरेशन होते याची पूर्ण माहिती दिली गेली आणि जी त्या आधी बऱ्याच लोकांना माहिती नव्हती. असे श्री प्रदीप निकम साहेब यांचं स्वागत, यांचा सत्कार आता मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते व्हावा अशी आमची इच्छा आहे. श्रावी आरोग्य सेवा श्रेष्ठ विभूषण पुरस्कार श्री प्रदीप निकम साहेब यांना आता देण्यात येतोय.
Moving further to our next award, that is Vibhushan Award for Excellence in Shravi Health Research. Honorable Mr. Vinayak Pramod Hibare sir, your position in the society, education, and your interest in the society and through your own research, Hibare's More Power, your food supplement, has benefited thousands of patients suffering from various diseases in improving their health. Determined as meritorious and a boon, we are awarding you with the Shravi Arogya Sansadhan Shrestha Vibhushan Award in a melodious musical concert environment from rockstar to superstar. To your honor, your work. We are very proud to present Honorable Vinay Pramod Hibare Sahib with this award. श्री विनायक हिबरे साहेब यांचा परिचय श्री सुहास देशमुख साहेब यांनी करून द्यावा अशी मी विनंती करते. थँक्यू. खरोखर एक अभिमानाचा क्षण आहे आज इथे उपस्थित सर्व मित्रांना. माझ्या मनातल्या भावना काय सांगू. वय वर्ष 32 आणि मी यांच्यासोबत काम करतो आहे. इमॅजिन करा की कमी वयामध्ये एक असलं काम यांच्या हातून झालेलं आहे आरोग्यविषयक संशोधनाच्या दृष्टीने की आज संपूर्ण भारतामध्ये यांनी इन्व्हेन्शन केलेलं जे प्रॉडक्ट आहे त्या संपूर्ण भारतामध्ये हजारो लोकांना त्यांच्या लाईफस्टाईल बॉर्न डिसिजेसपासनं म्हणजे जे आजार लाईफस्टाईलनी जनित आजार जे आहेत त्या आजारांपासून आजपर्यंत किमान 10,000पेक्षा जास्त लोकांना यांच्या प्रॉडक्टनी जे आहे विनय हिबारे सरांच्या प्रॉडक्टनी खऱ्या अर्थाने त्यांना एक स्ट्रॉंग आणि एक सुरक्षित असं आयुष्य प्रदान केलेलं आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगू इच्छितो, मी जास्त वेळ घेणार नाही. वयाच्या 32व्या वर्षी जे काम विनय सरांच्या हातून घडलं, कदाचित त्यांचा हा मॅसेज जो होता की आपली पूर्वापार जी उपचार पद्धती आहे आपण परत त्या पूर्वापार उपचार पद्धतीकडे वळायला पाहिजे. कारण आजच्या घडीला जी उपचार पद्धती आहे ती फक्त सिम्पटम्सवर काम करते आणि आपली जी पारंपरिक उपचार पद्धती होती ती तुमच्या रूटवर काम करायची. या माध्यमातून विनय सरांच्या हातून जवळजवळ आज 25 स्टेटमध्ये हे प्रॉडक्ट गेल्या 1.5 वर्षामध्ये फोफवलं आहे आणि आज घराघरामध्ये पुण्यासारख्या शहरात असेल किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रात घराघरामध्ये हे प्रॉडक्ट आहे. वयाच्या 12व्या वर्षीपासून तर वयाच्या 102व्या वर्षीपर्यंतच्या वृद्धांना असतील की युवांना असतील की बालकांना असतील यांच्या प्रॉडक्टमुळे जे आहे प्रॉडक्ट जे हिबारेज मोर पॉवर या प्रॉडक्टमुळे कायमची त्यांच्या दुर्धर आजारातून सुटका झालेली आहे. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. सांगितलं ना हिबारेज मोर पॉवर, हिबारेज मोर पॉवर. सगळे इथं वन्स मोर करत होते ना तर हे वन्स मोरच आहे. ज्यांनी वापरलं तो वन्स मोरच म्हणणार. थँक्यू. Our next award is Shravi Kala Shrestha Vibhushan Award. Honorable Chandrasekhar Mahamuni Sahib, you have 7-8 years of direct association with Deb Sahib and his philosophy, which has carried forward through his songs even today. Do people still like my songs? Deb Sahib's devotees, disciples who put a smile on Deb Sahib's face by giving a funny answer to the question asked by Deb Sahib.
We are proud to honor Chandrasekhar Mahamuni Sahib for his work on the birth century year of Dev Sahib. We are honoring him with the Shravi Kalashreshta Vibhushan Award in the melodious music concert environment of rockstar to superstar. We are very proud to present Chandrasekhar Mahamuni Sahib with this award. जोरदार टाळ्यांनी आपण देखील अभिनंदन करावं, कारण हा खरोखरच एक प्रकारचा गोल्डन मोमेंट आहे. आणि आत्ता माझी जी सहनिवेदिका आहे तिने सांगितलं की देवानंद साहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे आणि आजच्या नंतर 9 दिवसांनी म्हणजे 26 सप्टेंबरला देवानंद साहेबांचा 100वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत. आणि ही जी संधी आहे ती प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त एकदाच येणार आहे. आणि त्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे देवानंद साहेबांवर आधारित एक विशेष कार्यक्रम चंद्रशेखर महामुनीजी घेऊन येणार आहेत. त्याच्या आदल्या रविवारी म्हणजे 24 तारखेला तब्बल 6 ते 7 तासांचा हा कार्यक्रम असणार आहे SM जोशी सभागृहामध्ये. आणि तो कार्यक्रम आपल्याला देखील अनुभवायला आवडला असतं, पण चंद्रशेखरजींनी मला ऑलरेडी सांगितलं आहे की पूर्णपणे हाऊसफुल हा कार्यक्रम झालेला आहे. पण आम्हाला पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांसाठी ज्यांनी पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी परत एकदा तुम्ही हा कार्यक्रम करावा आणि आम्हाला निश्चितपणे पाहायला आवडेल. आणि ही संधी मला असं वाटतं या सभागृहातल्या प्रत्येकाची अशी इच्छा आहे की 2 ओळी तरी आपण इथे गुणगुणाव्यात आणि विशेषतः देवसाहेबांच्या कुठल्याही एका गाण्याच्या. अजून नाही एक शेवटचा पुरस्कार झाला. त्यांचा शो बघून श्रावीने मै जिंदगी का साथ निभाता चला गया त्या गाण्याचा पिछा पुरवला आणि ते गाणं पाठ करून मोहम्मद रफींच्या कार्यक्रमामध्ये सादर केलं होतं तिने. छोटी आपली श्रावी. एक आवाज घेऊ आणि मग त्यांच्या ताब्यात. विवेक कुमार तायडे म्हणतात की जरा इंतजार का मजा लीजिए, कारण 2 मिनटं आपल्याला ते गाणं ऐकण्यासाठी थांबायचं आहे, कारण आपण पुढचा जो पुरस्कार आहे तो आत्ता आपण इथे घेणार आहोत. सन्माननीय श्री शांताराम बी जाधव साहेब यांना पुढचा पुरस्कार आपण श्रावी समाज सेवा श्रेष्ठ विभूषण जीवन गौरव पुरस्कार हा देऊन त्यांचा सन्मान करत आहोत. आपण एक तरुण हरहुन्नरी दिलखुलास व्यक्तिमत्व, मूळचे वाल्हे या ग्रामीण भागातले 76 वर्षाचं शारीरिक वय असूनही तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीची ऊर्जा त्यांच्या मनामध्ये आहे आणि विविध सामाजिक कार्यामध्ये आजही आपण स्वतःला व्यस्त ठेवलेले आहे. आपल्या सुविद्य पत्नी स्वर्गीय सौ सीमा शांताराव जाधव यांच्या अकाली निधनानंतर खचून न जाता त्यांच्या नावाने स्वर्गीय सौ सीमा शांताराम जाधव चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून आपण गरीब, होतकरू व शाळेतील विद्यार्थी, महिला, संघर्ष करणारे उद्योजक या सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेले आहात. आणि एका अर्थाने आपली ही जी समाज सेवा आपण केलेली आहे या समाज सेवेबद्दल आपल्याला श्रावी समाज सेवा श्रेष्ठ विभूषण जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय श्री शांताराम बी जाधव साहेब. आम्हाला मनस्वी आनंद आहे की आम्ही आपणास श्रावी समाज सेवा श्रेष्ठ विभूषण जीवन गौरव पुरस्कार म्हणजेच लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करत आहोत. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या 5ही पुरस्कारार्थींचा इथे सन्मान करण्यात येतोय आणि तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने हा जो समारंभ आहे तो इथे पार पडतोय. याचा आनंद आपल्याला देखील आहे आणि आम्हा आयोजकांना, आम्हा कलाकारांना देखील आहे.
आणि यानंतर प्रेससाठी एक विशेष अशी तस्वीर, विशेष असा फोटो आता घेण्यात येणार आहे. पण तत्पूर्वी गायक कलाकारांचं देखील इथे कौतुक करण्यात येणार आहे. सर्व गायक कलाकारांनी इथे एक एक करून इथे मंचावर यायचं आहे. यामध्ये ज्येष्ठ गायिका सुजाता माळवेजी, सुजाता माळवे आणि सर्वच गायक कलाकारांनी अतिशय सुंदर संगीत सेवा आज इथे पत्रकार भवनमध्ये रविवारच्या संध्याकाळी दिलेली आहे. त्यांचं आम्ही कौतुक करणार आहोत त्यांच्या या संगीतमय सेवेसाठी. लताजींची असतील, आशाजींची असतील, रफी साहेब, किशोरदा, मुकेशजींची गाणी आज आम्ही विशेषतः आजच्या या कार्यक्रमामध्ये निवडलेली आहेत. सुजाता माळवे यांचा सत्कार, त्यांचं स्वागत आता इथे होतं आहे. त्यानंतर सेलिब्रिटी गेस्ट सिंगर आजच्या आपल्या काजोल चक्रवर्तीजी, ज्यांनी अतिशय धमाल परफॉर्मन्स आज इथे दिलेला आहे. मी त्यांना विनंती करणार आहे की कृपया आपण इथे मंचावर यावं. आणि यानंतर सन्मान काजोल चक्रवर्ती मैडम, आपका सम्मान यहाँ पर हो रहा है. अभिजीत भट्टाचार्य जी के साथ आपने अमेरिका हो या वेस्ट इंडीज़ हो, इन जगह पर कॉन्सर्ट्स किए हैं. यानंतर यानंतर आपल्या सुमधुर गायनाने सगळ्यांची मनं जिंकणाऱ्या आदिती कुलकर्णी यांना मी विनंती करतोय की कृपया आदिती कुलकर्णी यांनी मंचावर यावं. लाडके तरुण मित्र, पत्रकार मित्र, ज्यांनी अमिताभ बच्चन यांची धमाल गाणी आपल्यासमोर सादर केलेली आहेत, असे श्री प्रशांत निकम, जोरदार टाळ्यांनी आपण देखील अभिनंदन त्यांचं करावं आणि त्यांचं स्वागत, त्यांचा सत्कार, त्यांचं कौतुक आता इथे होत आहे. आणि खरोखरच बाय एज्युकेशन ही इज ॲन इंजिनियर, बट बाय प्रोफेशन ही इज अ जर्नलिस्ट. दोन्ही क्षेत्रांमध्ये अतिशय छान कार्य प्रशांत निकम यांचं आहे. आणि विशेषतः किशोरदांची गाणी आजच्या कार्यक्रमामध्ये पेश ते करणार आहेत किंवा आत्तापर्यंत केलेली आहेत. त्यांचं मनस्वी आम्ही इथे कौतुक करू इच्छितो. यानंतर श्री विनायक श्री विनायक कदम, ज्यांनी आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात केलेली होती, असे श्री विनायक कदम. श्री अनिल घाडगेजी, श्री अनिल घाडगेजी, आजचे आपले गायक कलाकारांना मी एक एक या मंचावर येण्याची विनंती करतोय. त्यांच्या उत्तम संगीत सेवेचं आपण इथे मन भरून कौतुक करतोय. श्री अनिल घाडगेजी.
वंदना ढाके यांना विनंती करतोय की आपण कृपया मंचावर यावं. आणि यानंतर विवेक कुमार तायडेजी यांचं आपलं देखील कौतुक होणं अजून बाकी आहे. त्यामुळे श्रावी मीडियाचे संचालक आहेत आणि यांच्या छोट्याशा लहानग्या कन्येनी इतकं सुंदर गीत आता आपल्यासमोर सादर केलेलं आहे. उमा मेनन यांना पहिले आम्ही मंचावर इथे येण्याची विनंती करतोय. आणि विवेक कुमार पुढे नंतर. यानंतर मला सांगण्यात आलं की स्वामी हिमांशू संचालक वसुंधरा इंटरनॅशनल स्कूल हे आलेले आहेत. मी स्वामी हिमांशू यांना इथे मंचावर येण्याची विनंती करतो. स्वामी हिमांशू जर आत्ता सभागृहामध्ये असतील तर त्यांनी कृपया इथे मंचावर यायचं आहे. प्रेससाठी एक छानसा फोटोग्राफ आत्ता आम्ही इथे घेणार आहोत. सप्टेंबरच्या या रविवारच्या संध्याकाळी इथं पत्रकार भवनमध्ये तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं हा कार्यक्रम संपन्न होतोय. याचा आम्हा सगळ्यांना इथे अगदी मनस्वी आनंद आहे. आणि हा प्रेस फोटो झाल्यानंतर आपला जो सांगीतिक सफर आहे, सांगीतिक जो कार्यक्रम आहे तो आम्ही इथे पुढे नेणार आहोत. त्यामुळे सर्वच पुणेकर रसिक श्रोत्यांनी इथेच थांबायचं आहे आणि पुढच्या गाण्यांचा आपण निश्चितपणे आस्वाद घ्यायचा आहे. श्रावी मीडिया आणि MJ असोसिएट्स हे आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत आणि आपण सगळे साक्षीदार आहात की आजच्या या कार्यक्रमामध्ये समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये विविध स्तरांवर काम करणाऱ्या 5 मान्यवरांना आपण पुरस्कार देऊन इथे सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यामुळे नुसतंच मनोरंजन हा हेतू आजच्या दिवशी असा नाही आहे, तर सामाजिक भान जपण्याचा देखील हा एक सुंदरसा प्रयत्न आम्ही इथे केलेला आहे, तो सुद्धा आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं.
एकापेक्षा एक सुमधुर गीतांचा आस्वाद आपण या सत्कार समारंभापूर्वी घेतलेला होता आणि या सत्कार समारंभाच्या नंतर पुन्हा एकदा संगीताच्या त्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. आणि आजच्या कार्यक्रमाचं जे सॉन्ग सिलेक्शन आहे ते खरोखरच अप्रतिम अशा दर्जाचं आहे. त्याच्यामध्ये राजेश खन्नाजी असतील, अमिताभ असतील यांच्या चित्रपटातील गाण्यांचा आस्वाद आपल्याला घ्यायला मिळणार आहे निश्चितपणे. त्यामुळे शेवटपर्यंत पुणेकर रसिकांनी इथे थांबावं आणि कलाकारांनी पेश केलेल्या या सर्व कलाकृतींना मनस्वी प्रतिसाद द्यावा. Now it will be the perfect photo. यादगार अशा पद्धतीची ही तस्वीर, हे क्षण आता आपण अनुभवतो आहोत आणि आमचे जे फोटोग्राफर्स आहेत ते या क्षणी आपापल्या कॅमेऱ्यांमध्ये ते टिपतायत आणि खरोखरच दीर्घकाळ स्मरणामध्ये राहावेत अशा पद्धतीचे हे क्षण आहेत. आणि अर्थातच उद्याच्या प्रेससाठी सुद्धा हा फोटो आम्ही घेतोय, जेणेकरून आमच्या या सर्व मान्यवरांचं जे कार्य आहे, आमच्या आयोजकांचं हे जे कार्य आहे ते दूरपर्यंत समाजापर्यंत पोचवायला मदत होणार आहे. Congratulations and celebrations when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilations. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and content? Thank you so much. I used to think that happiness hadn't been invented. सर्वांचं अभिनंदन आम्ही करतोय. सर्वांच्या शुभेच्छा. मुने सरांसाठी स्टेज आता त्यांच्या ताब्यात. ठीक आहे. मेघराज भैया, आपण इथे आलात, आपले मनपूर्वक आम्ही आभार इथे व्यक्त करतो. आपण 2 शब्द इथे बोलावेत कारण आम्ही सगळेजण उत्सुक आहोत, आम्ही सगळेजण आतुर आहोत तुमचे विचार इथे ऐकण्यासाठी. आणि त्यानंतर मी चंद्रशेखरजींना विनंती करणार आहे की 2 ओळी आपल्याला, ती झलक आपल्याला त्या देवानंदच्या कुठल्या तरी गाण्याची ऐकायला मिळणार आहे आणि त्याची पण प्रतीक्षा, त्याची पण उत्सुकता सगळ्यांच्या मनामध्ये आहे. थोडी शांतता ठेवा. मेघराज भैयांना मी विनंती करतोय की त्यांनी इथे 2 गाणे म्हणतील ना. 2 गाने बोलो आप तो, 2 में क्या मजा आएगा. 2 गाने चाहिए. नमस्कार. आज श्रावी मीडिया अँड फिल्म प्रोडक्शन आणि MJ असोसिएट्स आमचे मित्र विवेक कुमार तायडे आणि मरीजी गुप्ता यांच्या माध्यमातून रॉकस्टार टू सुपरस्टार हा एक धमाल संगीत मैफिलीचा कार्यक्रम वर्ल्ड मस्ती डे निमित्त आयोजित केला होता. आणि याचबरोबर या आजच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ मागील 2 तास आपण बसून आहे अनेक मस्तीपूर्ण गीतांचा आपण आस्वाद घेतला आणि गायकांचे आवाज ऐकले. आणि याच माध्यमातून विवेकजी यांच्या माध्यमातून हे सर्व पत्रकार मंडळी आहेत, परंतु समाजाची सुद्धा एक बांधिलकी असते. या माध्यमातून त्यांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रातील आज अनेक पुरस्कार इथं दिलेले आहेत. मी सर्वच पुरस्कारांचं अभिनंदन करतो. सर्वच वेगवेगळ्या क्षेत्रात अतिशय त्यांचं उल्लेखनीय काम आपण इथं पाहिलेलं आहे. यात प्रामुख्याने चंद्रशेखर महामुनी सर तर आमचे जो 28 वर्षापासून संबंध आहेत. जयजी गायकवाड, विनयजी हिबारे, प्रदीपजी निकम, शांतारामजी जाधव यांना जीवनगौरव जाधव सरांना. खरोखरच त्यांचं कार्य पाहिलं तर अतिशय मोठं कार्य आहे. आणि मी जास्त वेळ घेणार नाही. मी पर्टिक्युलर विनयजी हिबारेंचं अभिनंदन करतो की अतिशय कमी वयामध्ये त्यांनी आरोग्य हे महत्त्वाचा पार्ट आहे आणि यासाठी एक चांगलं औषध शोधून काढलेलं आहे. आणि मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे आणि आमचे बरेच रिलेटिव्ज यांनी अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे मी अभिनंदन करतो आहे.
कारण आपले महेशजी पाटणकर हे आमचे अत्यंत चिरंजीव आहेत आणि ते नेहमीच सांगतात की आमच्या बारामती परिसरात असंख्य लोकांना त्याचा उपचार ही झालेला आहे. मी आमच्या घरामध्ये झालेला आहे, माझी चुलती वगैरे हे ते. त्यामुळे उलट आज माझं भाग्य आहे की तुमच्यासारख्यांचा इथं मला सत्कार करण्याचा योग मिळाला. निश्चितच अशा व्यक्तींचा सत्कार करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हे अतिशय गरजेचं आहे. तर त्याबद्दल आणि महेश पाटणकरांचा सकाळी फोन आला की नक्की या तुम्ही कार्यक्रमाला. तर मी खास आलो आणि बरं वाटलं तुम्हाला भेटून. बाकी काय चंद्रशेखरजीबद्दल तर काय बोलायचं, एव्हरग्रीन व्यक्तिमत्व. आता आपण आवाज ऐकचालच, असंख्य लाखो लोक ज्यांचे फॅन्स आहेत, ज्यांचे प्रयोग नुसते डिक्लेअर केले तरी हाऊसफुल होतात, असं व्यक्तिमत्व आज त्यांनाही पुरस्कार मिळतो आणि ते इतक्या वेळ काढून नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित आहेत. मी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, आमच्या वेगवेगळ्या संस्थावर पुण्यामध्ये काम करतो. हे करत असताना आमचा हाच प्रयत्न असतो की नवीन कलावंतांना स्टेज कसं मिळेल, त्यांना जे गायक असतील, वादक असतील किंवा नाटकात काम करणारे असतील व्यक्तिमत्व, किंवा त्यांचं आरोग्य असेल याविषयी कशी काळजी घेतली जाईल यासाठी आमच्या संस्था काम करतात. विनयजी, आपली निश्चित भविष्यात आम्हाला मदत लागेल. चित्रपट महामंडळ नाट्य परिषदेमध्ये आपण जो प्रयोग केलेला आहे आणि जो सक्सेसफुल झालेला आहे, कारण आमच्या कलाकारांचं पाहिलं तर फार हेक्टिक शेड्यूल असतं आहे, अनेक आजार जडलेले असतात, परंतु त्या काळामध्ये त्यांना जाणवत नाही आणि वय झाल्यानंतर पाहतो आपण, पाहिलं कोविडमध्ये किंवा त्यानंतर कलाकारांचे अतिशय वाईट दिवस होतात. कारण आमचं सेक्शन असं आहे की कोविडमध्ये पाहिलं तर सर्वात लॉकडाऊन झालं तर पहिलं आमचं क्षेत्र लॉक होतं की सगळे प्रोग्राम बंद होतात, सगळं होतात, आणि अनलॉक झाल्यानंतर सगळ्यात शेवटी ओपन होतं. तर त्यामुळे कलाकारांची वाईट अवस्था असते, त्यासाठी आम्हाला बराच त्रास करावा लागतो. परंतु त्यांचं आरोग्य चांगलं जपण्यासाठी आपलं निश्चित मार्गदर्शन आम्हाला उपयोगी पडेल. आम्ही आपल्याला खास कलाकारांसाठी एक दिवस बोलू आणि आम्हाला निश्चित आपण मार्गदर्शन कराल याबद्दल अपेक्षा बाळगतो. त्याचबरोबर इतरही सर्व व्यक्तिमत्व फार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत, तर आपण असंच आपल्या क्षेत्रात काम करावं. आपल्याला आपल्या कामासाठी शुभेच्छा आहेतच. त्याचबरोबर आमच्या कलावंतांच्या पाठीशी आज विवेक कुमारजी किंवा गुप्ताजी यांनी जो प्रयत्न केला आहे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे सर्वजण, त्यांचंही मी अभिनंदन करतो. कारण आमच्या प्रशांत निकम असेल, विवेक हे नेहमीच तळमळीने फक्त पत्रकारिता न करता आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून काम केलं पाहिजे या माध्यमातून करतात. आणि काही त्यांच्याकडे बजेट नसतं, तयारी नसते, काही नसते, मला माहीत असतं, खिशातले पैसे काढू हे सगळे कार्यक्रम करत असतात. परंतु असं सुद्धा कार्यक्रम करणे आणि त्यातून नवीन नवीन कलावंतांना घडवणे, समाजातील अशा व्यक्तींचा सत्कार करणे अतिशय चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन करतो. पुढचा कार्यक्रम अजूनही आपल्याला मेन चंद्रशेखर मामुनींची गाणी ऐकायचे आहेत, तर मी जास्त वेळ घेत नाहीत. परत एकदा अशा कार्यक्रमाला मला बोलवलं याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि सर्व पुरस्कारार्थींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.